वानरानंतर कोल्ह्याचा हल्ला. राधानगरीतील गावामध्ये भीतीचं सावट. राधानगरी तालुक्यातील मालवे व सरवडे परिसरात कोल्ह्याच्या हल्ल्यात 5 शेतकरी गंभीर जखमी झाल्याने नागरिकांच्या मध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. जखमींपैकी तिघांवर सोळांपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अवघ्या 8-10 दिवसांपूर्वी याच परिसरातील सोळांपूर गावामध्ये एका वानराने धुमाकूळ घालून नागरिकांना हैराण केलं होतं. त्या घटनेची दहशत अद्याप कायम असतानाच आता कोल्ह्याच्या हल्ल्यामुळे मालवे, सरवडे, तुरंबे, कपलेश्वर आणि आसपासच्या गावामध्ये भीतीचं सावट पसरलं आहे. सध्या भात पेरणी, नांगरणी, तरवा तयार करणे आणि इतर शेतीपूर्व कामांना वेग आला असला तरी अनेक शेतकरी शेतात जाण्यास धजावत नाहीत. अशा परिस्थितीत शेतीची कामे कशी करायची असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. गावागावातून नागरिकांना सतर्कतेचे संदेश दिले जात असून शेतात एकट्याने न जाता समूहाने जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे. वन्य प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यामागे जंगलातील पाणी व खाद्य टंचाई कारणीभूत असल्याचं ग्रामस्थांचं मत आहे. संबंधित कोल्ह्याचा तातडीने बंदोबस्त करावा, तसेच जंगलात वन्य प्राण्यांसाठी पाणवठे व खाद्य व्यवस्था निर्माण करावी अशी मागणी नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे. मी सकाळी 8-9च्या दरम्यान शेतामध्ये वैरण कापण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी पाठीमागून कोल्हा आला आणि त्या कोल्ह्याने माझ्या लवणीचा जबडा धरला. मी त्याला हिसकावल्या पेटाला तो सरळ पुढे गेला आणि माझ्या पायातून रक्त यायला लागलं. थोडा वेळ मी थांबलो. थोडा वेळ थांबल्यावर मी लागलीच दवाखान्यामध्ये सोळांपूर उपकेंद्रामध्ये आलो आणि तिथे उपचार घेतला. त्या ठिकाणी आल्यावर मला परत असं समजलं की त्याच्या पुढे मालवे गाव आहे. त्या मालवे गावामध्ये सुद्धा 3-4 लोकांना त्यानं चावा घेतलेला आहे. ती पण या ठिकाणी हजर आहेत आणि अशा या कोल्ह्याचा लवकरात लवकर शासनानं बंदोबस्त करावा हीच आम्ही शेतकऱ्यांच्याकडून आमची आशा आहे. नाहीतर उद्याच्या काळामध्ये, भविष्य काळामध्ये काही लोकांना शेतामध्ये आम्ही आता दिवसा 8 ते 12च्या कामामध्ये असतो. या ठिकाणी जर काय परत, कारण पाणी पाजण्यासाठी किंवा भांगणीसाठी महिला असतात. एका महिलेचा त्यानं अंगठ्याचा जबडा घेतलेला आहे. त्यानं CPR मध्ये ऍडमिट केलेला आहे. परत जर असं काही उद्भवू नये यासाठी शासनानं त्याची दखल घ्यावी. डॉक्टर प्रवीण कंदाडे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय सोळंपूर. दिनांक 4/6/2026 रोजी ग्रामीण रुग्णालय सोळंपूर येथे कोल्ह्याने चावा घेतलेले 4 रुग्ण दाखल झालेले आहेत. त्याच्यापैकी 3 रुग्ण हे मालवे गावातील असून 1 रुग्ण हा सरवडे गावातील आहे. 3 रुग्णांना आपण योग्य ते लस आणि प्रतिविषयाचं इंजेक्शन देऊन इथं उपचार केलेले आहेत व एका रुग्णास आपण CPR कोल्हापूर येथे पुढील उपचारासाठी लस देऊन पाठवण्यात आलेले आहे. आपल्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना एकच आवाहन करू इच्छितो की जर आपल्यावर अशा कुठल्याही कोल्हा व तत्सम जंगली प्राण्यांनी हल्ला केल्यास आपण त्वरित नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी दवाखाना किंवा ग्रामीण रुग्णालय येथे जाऊन त्याच्याविषयीची प्रतिविष व लस घ्यावी. यामध्ये जरी तुम्हाला ओरखडा झाला असेल, फक्त चावा नसेल किंवा ओरखडा जरी झालेला असेल तरी सुद्धा या प्रकारचे उपचार घेणं गरजेचं आहे व शेतीच्या ठिकाणी व शेतावर जाताना योग्य ती खबरदारी आपण घ्यावी. KK न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69.